नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अँटी करप्शन ब्युरोनी 3 जणांना इथं पकडलं. खाली फोन करा. आणि कुणाला पकडलं तर पिऊनला एवढी आपल्या कर्मचाऱ्यांना एवढी त्यांच्याकडे पॉवर आहे की त्यांनी 3.5 लाख रुपये घेतले. त्यांना पकडलं आणि जो खरा सूत्रधार आहे त्यांना पकडले गेले नाही. आता आम्ही असे निवेदन यांना देतोच आहे की जे खरे सूत्रधार आहेत त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली आणि इथे न्याय नाही, इथे सेटिंग होते आणि सेटिंग शिवाय काम होत नाही. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचारांना अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. वाशी फंटासिया बिझनेस पार्क प्रिमाइसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मधील सभासदांनी समाजसेवक किरण पैलवान आणि श्रीकांत पत्की यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सहनिबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून वाशी फॅन्टासिया बिझनेस पार्क मधील हावरे बिल्डरने बंद केलेले टेरेस सुरू करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी उपनिबंधक प्रताप पाटील यांच्या दालनात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान टेरेस बंद करणाऱ्या हावरे बिल्डरवरती कारवाई करा असे फलक झळकावले. अशा या करण्यात आलेल्या आंदोलनात समाजसेवक श्रीकांत पत्की, किरण पैलवान, वाशी फॅन्टासिया बिझनेस पार्क प्रिमाइसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्षा जयश्री पाटील, सचिव जितेंद्र पाटील, खजिनदार मोहम्मद हुसेन यांच्यासह सोसायटीचे सभासद उपस्थित होते. आम्ही वाशी फंटासिया बिझनेस पार्कमधून आहोत आणि गेले 3 महिन्यापासून आम्ही त्यांना एक तक्रार दिली होती की हावरे बिल्डर हे टेरेसचा ॲक्सेस देत नाही आहेत आणि त्या सोसायटीमध्ये भरपूर लिकेजचा प्रश्न आहे. आम्ही त्यांना तक्रार केली, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलीस स्टेशननी सहनिबंधकाला लिहिलं की तुम्ही ह्याच्यावरती आम्हाला काय कारवाई करायची ते सांगा. तर गेले 3 महिने झाले सुनावणी घेत नव्हते. काल आम्ही ह्या ऑफिसमध्ये कार्यालयात येऊन त्यांना जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांनी हिअरिंग लावली आणि अपेक्षा आहे की आम्हाला ते आमच्या बाजूने निकाल देतील. कारण की टेरेस हे सोसायटीच्या मालकीचं असतं हे सर्वांना माहीत असताना, डेप्युटी रजिस्ट्रारला माहीत असताना सुद्धा त्यांनी याबाबतची हिअरिंग घेऊन आणि हावरे बिल्डरला त्यांना पार्टी करून मोठी घोडचूक केलेली आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही इकडे आंदोलनाला आलो आहे. हा जो म्हणजे आमचा टॉपिक आहे याला आम्ही म्हणजे मार्च ते एप्रिलपासून आम्ही रिक्वेस्ट केली होती बिल्डरांकडे. आमचं काम आम्ही काढलेलं आहे टेरेसचं आणि ते टेरेससाठी आम्हाला चावी हवी आहे. टेरेसच्याच काम नाही आहे आमचं, VRF लिफ्ट वगैरे याचं पण मटेरियल येऊन आमच्या सोसायटीमध्ये आहे पडलेलं. बिल्डरची मनमानी ॲक्च्युली, त्यांना चावी द्यायची नाही आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्टही केली आहे, पर्सनली जाऊन भेटलेलो आहोत, पण रिक्वेस्ट करूनही त्यांनी आम्हाला चावी दिलेली नाही. त्याच्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं. सर, फॅन्टासिया बिझनेस पार्कचा मी पहिलेचा सेक्रेटरी आहे. आम्ही मागच्या 6 वर्षापासून डीम कन्व्हेन्ससाठी अप्लाय केलेला आहे आणि त्यांनी 6 वर्षापासून बिल्डरनी तर नालायक बिल्डर त्यांनी तरी आम्हाला कन्व्हेन्स दिली नाही म्हणून आम्ही डीम कन्व्हेन्ससाठी इकडे आलो. ह्या डिपार्टमेंटमध्ये त्या लोकांना मदत करायचं सोडून यांनी फक्त पैसे खाण्याचा प्रोग्राम चालू केलेला आहे इकडे. तर त्यांनी डीम कन्व्हेन्स तरी आम्हाला दिली नाही, पण आमच्या सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी भरपूर ऑर्डर दिले. आमची सोसायटी डिरजिस्टर केली, मॅनेजिंग कमिटी डिझॉल्व केली, ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केले. हे असे मनमानी करणारे असे ऑर्डर काढलेले आहेत त्यांनी. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहनिबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालयात 3.5 लाखांची लाच घेताना एका शिपायाला रंगेहात पकडलं होतं. यामध्ये 3घांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी समाजसेवक श्रीकांत पत्की यांनी करत उपनिबंधक प्रताप पाटील यांनी काढलेल्या ऑर्डरची सखोल चौकशी करण्याची मागणी जॉईंट रजिस्टर राजेंद्र वीर यांच्याकडे केली आहे. म्हणजे ACBने जे पकडलेले आहेत पैसे खाताना, आता आम्हाला कळत आलेलं आहे ह्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये चला पैसे दिल्याशिवाय तुमचं कामच होत नाही. म्हणून आम्ही आज हे 2 लेटर जॉईंट रजिस्ट्रारला दिलेली आहेत. नंबर 1 आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्या जो अँटी करप्शन ब्युरोनी 3 लोकांना पकडलेला आहे त्यामध्ये त्यांनी एका शिपाईला पकडलेलं आहे, एक छोट्या खालच्या माणसाला पकडलेलं आहे आणि वरच्या लोकांना ह्यांना सोडून दिलेलं आहे. तर मला सांगा, काय खालच्या लोकांची हिंमत होते का वरच्या माणसाला सोबत घेऊन पैसे खाण्याची? तर आम्ही त्यांना एक लेटर दिलेलं आहे की तुम्ही ह्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि फुल डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसली पाहिजे की ह्यामध्ये कोण कोण सामील आहे आणि कोण कोणपर्यंत कसे पैसे जातात. दुसरी आम्ही हे पण टाकलेलं आहे की जेव्हापासून
जेव्हापासून डेप्युटी रजिस्ट्रार प्रताप पाटील आलेले आहेत तेव्हापासून जे काही ऑर्डर त्यांनी काढलेले आहेत त्याची पूर्ण सखोल चौकशी पुन्हा झाली पाहिजे, रिव्ह्यू झालं पाहिजे त्याच्या मागे. कारण की जे सिटीजन, जे मेंबर, जे सोसायटीज आहेत त्यांना ह्या ऑर्डरला चॅलेंज करण्यासाठी हायकोर्टपर्यंत जावं लागतं, ज्याच्यामध्ये त्यांचे पैसेच नाही पण त्यांचा वेळ पण जातो. हे आम्ही जॉईंट रजिस्ट्रार राजेंद्र वीरला दिलेलं आहे. आज आम्ही सबमिट केलेले आहेत ते दोन्ही. सहनिबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालया संबंधित कोणत्याही सोसायटीची काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असं आव्हानही यावेळी आंदोलनकर्त्यांनी करत सदर विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा, अन्यथा थेट सहनिबंधक कार्यालयावर मोर्चा आणण्याचा इशाराही यावेळी दिला आहे. आणि आम्ही हे लोकांना सांगू इच्छितो, जर तुमच्या सोसायटीमध्ये काहीही असे प्रॉब्लेम असतील जे ह्या डिपार्टमेंटमधून सॉल्व्ह होत नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. कारण हा वेळ एकटा लढण्याचा नाही आहे. ह्या वेळेस आपल्याला एकत्र येऊन या करप्शनच्या अगेन्स्ट लढायचं आहे. भ्रष्टाचार जो इकडे होतोय त्याची पाठपुरावा करून सगळ्यांना आम्ही उघडं करायचा प्रयत्न करणार. आणि जर त्यांनी ऐकलं नाही, त्यांची पद्धती, कार्यपद्धती बदलली नाही तर आम्ही एक ते मोठा मोर्चा घेऊन येणार आहे. भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. भ्रष्टाचारांना अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.